महायुतीमध्ये ह्या चर्चा होत असतात. एखाद्याने काही स्टेटमेंट केलं दुसऱ्याने काउंटर द्यायचं, परंतु माझं असं मत आहे की आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी यावर थोडं शांत राहिलेलं बरं. वरिष्ठ नेते जे आहेत, शिंदे साहेब असतील, दादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे निर्णय घेतील ना. आता घाई कशासाठी? आता एकमेकाच्या विरोधात दंड ठोकण्याची काही गरज नाहीये. मग आता ह्या आनंद परागने जे स्टेटमेंट दिलं, मग त्याच्या विरोधात ते काहीतरी बोलायचं, हे वातावरण चिघळवण्याचा जो काही प्रकार आहे ना, तो या वेळेला होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना दोघांनाही सांगेल की तुमच्याबद्दलचा जो काही निर्णय घ्यायचा, तुमच्या पक्षाचे जे काही नेते आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतलेली आहे. म्हणून कृपया असे स्टेटमेंट देऊ नका ज्याच्यामुळे युतीमध्ये बेबनाव. म्हणून आज त्यांनी जे काही स्टेटमेंट केलंय त्याला मी काउंटर करणार नाही, परंतु विनंती करेल की अशा स्टेटमेंट दिल्यामुळे युतीमध्ये निश्चित बेबनाव वाढेल. संजय शिरसाटजी, खरं तर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि दोन्ही गट सत्तेमध्ये आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटामध्ये हा वाद निर्माण झालेला दिसतोय, यावर काय सांगाल? नाही, निवडणुकाच्या आता ह्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांची एक वेगळी भावना असते. प्रत्येकाला कुणाला लोकसभा लढवायची असते, कुणाला जागा सोडून घ्यायची असते आणि अशा वेळेला थोडासा इमोशनली पद्धतीने काही लोक स्टेटमेंट करत असतात. म्हणून याचा जरूर गंभीरपणे दखल पक्षाचे नेते घेत असतात आणि म्हणून त्यांचा ह्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत हे असे जे प्रकार होतात त्याची दखल घेऊन युक्त निर्णय हे वरिष्ठ नेते निश्चित घेतील. म्हणून जे म्हणणं मांडायचं आहे, ज्या पद्धतीने मांडायचं त्या पद्धतीने मांडलं पाहिजे, त्याच्यात अतिरेक नको, अशीच आमची मानसिकता असली पाहिजे. आनंद परांजपे म्हणतायत की शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये वेगळं चित्र दिसेल, यावर आपली काय प्रतिक्रिया? त्यांनी सुद्धा आक्रमकतेने भूमिका घ्यायचा प्रयत्न केलाय, पण त्यांना मी तेच सांगतोय की त्यांनी असं बोललं मग मी काहीतरी बोलायचं, हे वाद नकोत. त्यांनी सुद्धा संयमाने घेतलं पाहिजे. आपलं जे म्हणणं आहे ते वरिष्ठांच्या कानी घातलं पाहिजे, एवढंच मी त्यांना सांगून. पण विजय शिवतारेंनी जे वक्तव्य केलेलं आहे कल्याणच्या जागेवरून, त्यानंतर पक्षाची भूमिका नेमकी काय असली पाहिजे? शिंदे गटाची भूमिका त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. कदाचित आज ते चंद्रपूरला असल्यामुळे उद्या शिवतारेंना बोलून त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहे. संजय शिरसाटजी, धन्यवाद. TV9 मराठीकडे आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.